शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यादरम्यान प्रचार केल्याचा आरोप आहे। पोस्टर, डिजिटल बॅनर आणि समाज माध्यमातून मतदारांना आकर्षित केल्याचा आरोप संजय केणेकर यांनी केलाय। या संदर्भात भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत भाजप आमदार संजय केणेकर आहेत। काय हे पत्र लिहिलंय, ह्या पत्रामध्ये काय उल्लेख आहे, कसे नियम तोडले म्हणताय? खऱ्या अर्थाने हा राजकीय दौरा बेमौसमी आहे। ओला दुष्काळाचा दिवस निघून गेल्यानंतर यांनी जो दौरा केला तो दौरा राजकीय स्वरूपाचा दौरा आहे आणि हा आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन करणारा दौरा आहे। यांनाच इतकाच शेतकऱ्यांचा कळवळा होता। हे जेव्हा मुख्यमंत्री होते यांनी घोषित केलं होतं की शेतकऱ्यांच्या बांधावर बी बियाणं आणि खतं आम्ही बांध्यावर देऊ, ही घोषणा कुठं गेली याचा हिशोब यावेळेस शेतकरी विचारतील। निश्चितच आहे यांनी शेतकऱ्याच्या बांध्यावर काही बी बियाणं पोहोचवले नाही। शेवटी यांच्या पक्षाला लोकांच्या खांद्यावर शेवटच्या टप्प्यात जावं लागलं तरी यांच्या बांध्यावर काही बी बियाणं आले नाही आणि त्यामुळे हे पोकळ घोषणा करणारे आणि हे स्वतः काही करायचं नाही पण लोकांनी काही केलं तरी त्याच्या बाबत सातत्याने तक्रारी करणारी ही मंडळी आहे आणि त्यामुळे बेमौसमी फिरणाऱ्या या दौऱ्याला काहीच महत्त्व नाही। पोस्टर लावणे, विविध स्लोगनाच्या माध्यमातून जनतेला आकर्षित करणे, जनतेकडे जाऊन जनतेला मतासाठी आकर्षित करणे या भूमिका आहे। त्यासाठी याला आचारसंहिता लागावी ही भूमिका आमची। बरं, आचारसंहितेचं उल्लंघन झालं त्यामुळे आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार जी आहे ती भाजप आमदार संजय केणेकर यांनी उद्धव ठाकरे यांची केली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।